नमस्कार, मी वैष्णवी प्रकाश कांबळी. आपले SRS खबर 24 मध्ये स्वागत आहे. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार शरद पवार आणि मला संपर्क करत आहेत. आमदारांना धोक्याने नेल्याचं सांगितलं. ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली ते वगळता सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू. एक विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जयंत पाटील म्हणाले, येत्या 5 जुलै रोजी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच शरद पवार यांच्याबरोबर असणारा आणि पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी होईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची प्रेस कोणी पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची. आणि आज पवार साहेबांची प्रेस मध्ये एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना असं विचारण्यात आलं की NCPच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कसं काहीतरी आश्वासक कोण आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवार साहेबांनी प्रेस मध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे. आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. 9 आमदार सोडले तर सर्वजण अद्याप आमच्या बरोबर आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितलं. ज्या क्षणी 9 आमदारांनी शपथ घेतली त्या क्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांच्याशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या आय मेसेजवर देखील या व्हॉट्सअपला लवकर पाहण्याची त्यांच्याकडे विनंती केलेली आहे आणि त्यात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. उद्या अर्लीएस्ट अवरला त्यांनी या पिटिशनसाठी आम्ही जे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल केलेलं आहे त्या बाबतीत आमची बाजू हिअरिंग देऊन आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आम्ही राज्याच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ते आम्हाला लवकरात लवकर हिअरिंग देतील. त्याचबरोबर या सर्व नंतर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतीत कल्पना दिलेली आहे आणि त्या संबंधात आम्ही हेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे की आज महाराष्ट्रात मी बराच वेळ आपल्याला भेटू शकलो नाही कारण सतत फोनवर होतो. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व रँक अँड फाईल्स मधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या समर्थनासाठी बाहेर आलेले आहेत. म्हणजे ही पार्टी होऊ शकत नाही. 9 MLAs यांनी जी शपथ घेतलेली आहे ती पार्टीच्या प्रेसिडेंटना, राज्य आणि राष्ट्रीय प्रेसिडेंटना न सांगता केलेली त्यांची कृती आहे आणि त्याबाबत त्याच्यासाठी फिजिकल या पिटिशन त्यांच्याकडे फाईल करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरण आणि पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य अध्यक्षांना कल्पना न देता त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली. त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत आणि त्या संबंधात आम्ही तशी तातडीने पावलं उचललेली आहेत. दे आर डिस्क्वालिफाईड टेक्निकली, कारण त्यांनी पक्षाच्या विरोधी, पक्षाच्या धोरणाच्या विरोधी ही कृती केलेली आहे. 9 जणांच्या विरोधी हा आकडा असणार आहे कारण 9 जणांनीच ही कृती केलेली आहे.
बाकीच्यांना तिथं अनेक आमदार आम्हाला सांगतात आम्हाला परत यायचंय, आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला मतदारसंघात तोंड दाखवणं अवघड आहे, ठीक आहे आम्हाला कामं होत नाहीत वगैरे ही आमची तक्रार होती. पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपकडे जावं. कारण आम्ही ज्या मतांवर निवडून आलेलो आहे ती मतं लोकांच्यातून आलेलो आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तेव्हाच्या व्यवस्थेच्या विरोधात निवडून आलेलो आहोत आणि त्यामुळं आम्हाला हे योग्य कृती वाटत नाही आणि आम्हालाही डोळ्याने दिसतंय की आम्ही डिस्क्वालिफाय होऊ. आणि म्हणून अनेक आमदारांनी मला आज दिवसभरात संपर्क साधलेला आहे. पवार साहेबांनाही अनेक आमदारांनी संपर्क साधलेला आहे. उमरेड तालुक्यातील सिरसी परिसरात मागील 10 वर्षांपासून एक अनोळखी व्यक्ती परिसरात वावरत होता. गावकऱ्यांनी दिलेले अन्न खाऊन तो स्मशानभूमीतच राहत होता. मात्र ह्या दुर्लक्षित अवलियाला एक वेगळा लूक देत गावकऱ्यांनी त्याचे जीवनच पलटविले आहे. गावखेड्यात कुणी नवीन व्यक्ती आली की लोक त्याच्याकडे कुतूहलाने बघतात. असाच एक अवलिया सिरसी परिसरात भटकत होता. गावात जे मिळेल ते खायचे आणि स्मशानभूमीत झोपायचे, हाच त्याचा नित्यक्रम होता. बऱ्याच दिवसांपासून त्यांनी आंघोळीही केली नाही किंवा दाढीही केली नाही. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची हो किंवा नाही मध्येच मान हलवून उत्तर देतो. कधीही त्याने कुणाला शिवीगाळ केली नाही किंवा अपशब्दही बोलला नाही. त्यामुळे परिसरात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. गावकऱ्यांनी त्याचे नाव अजय असे ठेवले. 10,000 लोकसंख्या असलेले सिरसी गाव आहे. या अवलिया अजयला सामान्य नागरिक बनविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते माधव फटिंग यांनी पुढाकार घेतला. त्या व्यक्तीला आंघोळ करून देत वाढलेले केस व दाढी कर्तन करून दिले, तसेच नवीन कपडेही घेऊन दिले. या अवलियाचा चेहरा मोहरा बदलवून दिल्यामुळे फटिंग व यांच्या सहकारी मित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी पार पडली. त्याला पोटभर जेवण चारून रंगनाथ बाबा यांचे दर्शन त्यास करून दिले. फटिंग यांचे सहकारी रोशन चौरे, हरिचंद्र सोरते, सूरज कांबळी, पिंटू पानबुळे, गज्जूभाऊ वानकर हे सर्व त्या अवलियाच्या आरोग्याची काळजी घेतात. त्याला सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन प्रवाहात आणण्याचा या सर्वांचा प्रयत्न आहे. खबर 24 साठी राजेश जांभुळेची रिपोर्ट. सिंदखेड राजा येथील अपघातामध्ये मृतांच्या सामूहिक अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे हजर न राहता विधान भवनामध्ये शपथविधीचा सोहळा साजरा करत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या या घटनेने अख्ख्या महाराष्ट्र हादरून गेलेला असताना राजनेता संवेदनाहीन असल्याची भावना युवकांनी व्यक्त करीत या नेत्यांचे पोस्टर्स जाळले. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजालगत बसला आग लागून 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात दुखवाटा असताना सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या अंत्यसंस्काराला सहभागी होणे गरजेचे होते, परंतु ते तिथे उपस्थित न राहिल्यामुळे युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या वतीने वर्ध्यातील रामनगर येथे पोस्टर्स जाळून आंदोलन केले. काल जो समृद्धी महामार्गावर घटना झाली, बुलढाणा जाणारी जो बस होती त्याच्यावर आग लागली. अजून त्यामध्ये 25 प्रवासी हे मृत्युमुखी झाले, जिवंत जळले. त्याच्यामधून 14 प्रवासी हे वर्धा जिल्ह्यात होते. त्या घटनेचा दुखवटा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्या प्रवाशीची जो डेड बॉडी होती इथे अंतिम संस्कारसाठी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा भेटली नाही, कारण की डेड बॉडीची दुर्व्यवस्था अतिशय इतकी गंभीर झाली होती का बुलढाणा प्रशासनाने बुलढाणा येथेच सामूहिक अंतिम संस्कार त्यांचा आज ठेवलं होतं. अजून आजच्या दिवशीही महाराष्ट्र पूर्ण दुःखात आहे, देश दुःखात आहे. अजून अशा परिस्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार हे तिघांनी त्या बुलढाणाच्या अंतिम संस्कारमध्ये राहणं गरजेचं होतं. तर हे लोक महाराष्ट्राच्या राजभवनमध्ये शपथविधीचा त्योहार करत आहे, शपथविधीचा उत्सव साजरा करत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अजित पवार यांचा आम्ही प्रतिकात्मक फोटो दहन करून आम्ही याचा निषेध व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
समृद्धी महामार्गावर अपघात थांबता थांबेनात आज कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ पुन्हा भीषण अपघात झालाय. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झालाय. यात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये गाडीचं देखील मोठं नुकसान झालंय. दरम्यान बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. खबर 24 साठी अजय विघेची रिपोर्ट. समृद्धी महामार्गावर अत्यंत स्पीडने वेगाने वाहनं चालतात. अशा परिस्थितीमध्ये वाहन चालकांनी अत्यंत सजग राहणं आवश्यक आहे. वाहनाला अपेक्षित 180 पर्यंत स्पीड असेल, परंतु किती आपण स्पीडने वाहन चालवलं पाहिजे हे चालकाच्या कर्तव्यावर, त्याच्या कौशल्यावर डिपेंड आहे. बऱ्याचदा अनावश्यकरित्या स्पीड वाढतो आणि वेळेवर गाडी नियंत्रणामध्ये येत नाही आणि दुर्दैवाने अशी गाडी अनियंत्रित झाली तर हा जो अपघात घडलेला आहे अशाच प्रकारचा अपघात मागे देखील घडला आहे. वाहन अनियंत्रित होऊन बाजूला असलेले जे काही प्रोटेक्टर दुसऱ्या बाजूला जे मध्ये काहीतरी गार्डन लावलेले आहे त्या गार्डनला आदळल्यामुळे हा भीषण अपघात झाला. तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घेणं अपेक्षित आहे. आज देखील या दुर्दैवी घटनेमध्ये 3 व्यक्तींचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. ते लोक नांदेडवरनं मुंबईला जाणारे होते, पण दुर्दैवाने या ठिकाणी अपघात घडलेला आहे. गोठ्यात वीज प्रवाह उतरून विजेचा जबर धक्का लागल्याने गोठ्यातील एक गाय व 2 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. लहान मुलाच्या सतर्कतेने कुटुंबियांची प्राणहानी टळली. या घटनेत शेतकऱ्याचे 70,000चे नुकसान झाले आहे. ही घटना पवनी तालुक्यातील मांगली गावात घडली. चंद्रहास बावणकर असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली गावात शेतकरी चंद्रहास बावणकर यांच्या घरालागतच लोखंडी अँगलवर टीनपत्र टाकून गुरांचा गोठा आहे. बावणकर नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता उठले. त्यांना गोठ्यातील जनावरांचा आवाज ऐकू आला. त्यांनी गोठ्याकडे धाव घेत आरडाओरड केली. या गोठ्यावरून घराला वीज पुरवठा करणारी सर्व्हिस केबल टाकली आहे. स्पार्किंगमुळे ही केबल क्षतिग्रस्त झाली. विद्युत प्रवाह असलेली ही केबल टिनाच्या शेडवर पडली. यामुळे गोठ्यात करंट पसरला. या विद्युत प्रवाहामुळे गोठ्यात बांधलेल्या 3 गायींपैकी एक गाय व 2 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेतकरी बावणकर यांनी आरडाओरड केल्यामुळे घरातील कुटुंबियांनी घाईघाईत गोठ्याकडे धाव घेतली व गोठ्यात प्रवेश केला. परिणामी बावणकर यांची पत्नी व मोठा मुलगा भावेश यांना विजेचा धक्का बसला. लहान मुलगा सूरज याने प्रसंगावधान राखून आई व भावाला वाचविले. या घटनेत भावेश जबर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात शेतकऱ्याचे 70,000चे नुकसान झाले. मांगली गावातील तलाठी रामटेके यांनी घटनेचा पंचनामा केला. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. नुकसान भरपाईची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते पदाबद्दलच्या बातम्या गैरसमज पसरवणाऱ्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा मिळून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेऊ असे पवार म्हणाले आहे. परंतु विरोधी पक्षनेते असा जाहीर करता येत नाही. विधानसभा अध्यक्षांकडे त्याचे नाव द्यावे लागते आणि संख्याबळावर विरोधी पक्षनेता ठरत असतो. राष्ट्रवादीकडे तेवढे संख्याबळ असेल तर विरोधी पक्षनेता त्यांचा होईल आणि नसेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की उद्या मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. या बैठकीत या संबंधीची चर्चा करू. बैठकीत कुणाकडे किती संख्याबळ आहे हे तपासले जाईल. जातीय तेढ निर्माण करूनही त्यांना यश आले नाही म्हणून भाजपने हा प्रयोग केला आहे. एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री म्हणून आगामी अधिवेशन हे त्यांचे अखेरचे अधिवेशन असेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर काय याची तजवीज भाजपने करून ठेवली आहे. राष्ट्रवादीचे अनेक लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. सत्ता गेली त्या दिवशीपासून राष्ट्रवादीतील धुसफूस वाढली आणि अजितदादांचा कल सत्तेकडे होता हे तेव्हा अनेकांच्या लक्षात आले होते. तरीही शरद पवारांनी अजित पवारांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या समजवण्यापलीकडे गोष्ट निघून गेल्या होत्या असे वडेट्टीवार म्हणाले. नाही, आता असं 288 करून टाका म्हणा, म्हणजे संत विषय राहिलंच नाही. आता 165 होते. ही जोडतोड करायची बारी काय आली? आता पुन्हा एखादा गट काढायचं म्हटलं तर मग ते बिचारे भाजपवाले आणि शिंदे कुठे जातील?
त्यांच्या काय होतील फुटाणे चणे गूळ खावे आणि गुणगान गात राहावे अशी पाळी त्यांच्यावर येईल. आता 288 विरोध संपूर्णच टाका, 288 घेऊन टाका सत्तेत, असं त्याचा अर्थ होईल. यामध्ये काही तथ्य नाही. अशा बातम्या फिरल्या जातात आणि अस्थिरता जी आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न सत्ताधारी नेहमी करत असतात. त्याच्याकडे असलेल्या कारभाराचे 2 तुकडे करणं हे कोणाला सहन होणार आहे? सध्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री केलं इथपर्यंत ठीक होतं, ते अनिच्छेने देवेंद्रजींनी कदाचित स्वीकारलं असेल. पण आता हायकमांडनी 2 उपमुख्यमंत्री करून देवेंद्रजींच्या मागे कदाचित नव्यानं पुन्हा काही पर्याय उभा करतो का ही चर्चा महाराष्ट्रात आहे. तर यातून अस्थिरताच वाढेल, स्थिरता कुठे मिळेल? तिसरा पक्ष जाऊन 2 पक्ष असतानाही अस्थिरता होती, तर तिसरा पक्ष गेल्यानंतर स्थिरता कशी येईल? सरकार स्थिर राहू शकत नाही, धुसफूस प्रचंड होईल आणि यातून जे त्यांना अपेक्षित आहे होतं किंवा करायचं होतं त्यातून मात्र उलट त्यांचं नुकसान होईल. हे आत्ताचं चित्र आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सप्तनिक तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सप्तनिक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलवण्यात आला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व मंदिर पुजारी उपस्थित होते. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानाचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विणा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर व वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शेडीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव उत्साही वातावरणात सुरू आहे. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूर चंद्रपूर मार्गावर बोरखेडी येथे कारला भीषण अपघात झालाय. कार चालकाला डुलकी लागल्याने अनियंत्रित कार उड्डाणपुलाची सुरक्षा भिंत तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर पडली. या अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर चंद्रपूर मार्गावर बोरखेडी शिवारात अनियंत्रित कार उड्डाणपुलाची सुरक्षा भिंत तोडून थेट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. अपघातग्रस्त कार हैदराबादहून नागपूरकडे येत असताना कार चालकाला डुलकी लागली. यामुळे कार अनियंत्रित झाली व सुरक्षा भिंत तोडून सरळ खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्यामुळे कारमधील 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये श्रेया बैस, कविश काकडे यांचा समावेश आहे. कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अशाच ठळक बातम्यांसाठी SRS खबर 24 ला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.